फांदी फांदी जीवा पाड भाव बंध माया रीत त्याच्या मनाची कवाड लेक माहेराच सोन लेक सौख्याचं औक्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेक रंगांचं शिंपण लेक गंध हवामान लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान. हॅलो हॅलो पियू, तू तर आईला काय म्हणालीस आणि ताई कुठे आहे? अरे मी आत्ताच सांगितलं काकूंना, मी तिला कॉर्नरच्या उडपीजवळ सोडलं. काय? अगं पण अजून आली नाहीये ती घरी. हे बघ पियू, मला सांग, तुमचा काही सिक्रेट प्लॅन वगैरे नव्हता ना? सिक्रेट? वेडा आहेस का तू? आणि मी का खोटं बोलू तुझ्याशी? इव्हन आता मलाही टेन्शन यायला लागलंय रे. पियू, ती कार्तिक बरोबर वगैरे नाही गेलीये ना? काय? कोण कार्तिक? हे बघ पियू, मला सगळं माहितीये. ती खरंच कार्तिक बरोबर गेली असेल ना, तर तसं मला सांग. हे बघ, मला नाही वाटत ती आता कार्तिक सोबत गेली असेल, आणि तेही तुमच्या घरासमोरून. अच्छा पियू, ऐक, तुझ्याकडे कार्तिकचा नंबर असेल ना, तर त्याला कॉल करून विचार की तो कुठे आहे म्हणून. आणि गायत्री पण त्याच्या बरोबर आहे का विचार, किंवा त्यांचा काही कॉन्टॅक्ट झालाय का ते विचार. अच्छा ठीक आहे, मी विचारते त्याला. आणि हे बघ, तू काळजी करू नकोस हा. आणि ऐक ना, गायत्री जेव्हा येईल ना, तेव्हा प्लीज मला फोन कर. ओके? ओके. हॅलो, कार्तिक राजवंशी. माहिती आहे, म्हणूनच केलाय. कोण बोलतंय? पियू बोलते. ओ पियू, तू ना म्हातारी होऊनच मरणार आहेस. ई, असं का? अगं आता तुझीच आठवण वगैरे काढत होतो मी. ओ अच्छा, बरं मला सांग, तू आता कुठे आहेस? मी फिल्म बघतोय. कोणाबरोबर? कोणाबरोबर म्हणजे मी माझ्या घरात बसून फिल्म बघू शकत नाही का? अच्छा अच्छा, बघ ना, बघ बघ बघ. मला वाटलं की तू आणि काय. हा, आणि बाय द वे, तू मला का कॉल केलास? सहजच, म्हणजे असंच रे. म्हटलं तर उगाच उगाच. अरे वा, बाकी ठीक आहे ना? हो हो, एकदम ठीक. हो, चल चल, बाय बाय. हा, आपण उद्या भेटू. बाय बाय. अगं ए, अभि, कमाल असतं त्या पोरी. हिने का फोन केला असेल मला? गायत्रीने तर सांगितलं नसेल ना हिला फोन करायला. ब्रो, हा, मिळाला नंबर. फुटलेल्या फिष्टांमधून बाहेर पडलेला मासा कसा तडफडत असतो, तसा तू तडफडत होतास, म्हणून शोधून आणला नंबर तुझ्यासाठी. चल, पिऊचा नंबर घे. 9823. ऍक्च्युली किटू, नंबर नको आहे. माझं काम झालं आता, याची गरज नाही. थँक्यू. व्हॉट नॉनसेन्स, मी 10 मिनिटं घालवली आहेत त्याच्यासाठी, गरज कशी नाहीये. थँक्यू किटू फॉर दॅट, पण आता मला नको आहे, झालं काम. तुला ना वेळ लागलाय. देवा, याला अक्कल दे लवकर, म्हणजे झालं. हा, चल 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 चल, जा जा, तुझं काम कर. गायत्री, तू खरंच कुठल्या प्रॉब्लेम मध्ये नसशील ना? जर असशील ना, तर प्लीज
प्लीज एकदा मनापासून हाक मार. तू जिथे असशील तिथे मी दुसऱ्या मिनिटाला हजर असेल. तेजस, कुठे गेली असेल रे गायत्री? तिला काही झालं तर नसेल ना? छे छे, असं काही नसेल. अगं पण तिला एवढा उशीर कधीच होत नाही. मैत्रिणींबरोबर बाहेर गेली असेल कदाचित ती. तेजस, कुठे तिला काही केलं नसेल ना रे? आई, बराच वेळ झाला तरी सुद्धा आपण 30 वाक्य पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने बोलतोय. असं नाही वाटत का तुला? माझं मलाच कळत नाही मी काय करतेय ते. गायत्री आता परत ये बाई, माझा जीवना पार टांगणीला लागलाय. पण मग सांग ना त्यांना, मला पण त्यांच्या बरोबर जाऊ दे म्हणून. अगं एकदा फोन स्विच ऑफ असेल तर 100 वेळा केल्याने काय ऑन होणार आहे? अरे पण मग प्रयत्न पण नको करायला का? अगं तेच तर मी म्हणतोय ना, इथे नुसतं बसून काही होणार नाहीये. हे बघ आई, मी पटकन सायकल घेऊन जातो आणि 10 मिनिटात तिला घेऊन येतो. बाबा जातात तिला शोधायला. केव्हापासून हेच ऐकतोय मी. तू जरा हळू बोलणार आहेस का? हा, केव्हाची तिचीच वाट पाहतायत ते. हे बघ, तुम्हाला वाट बघायची तर बघत बसा, पण मी जातोय. तेजस, तू किती हट्टी आहेस रे. तुला परमिशन द्यायची तर दे, नाही तर मी चाललोय. तेजस, अरे थांब. तेजस, तेजू, तेजू ऐक ना तू जरा. तू काय रे, कुठे निघालास? ताईला शोधायला. काही गरज नाहीये, मी जातो आणि बघतो काय झालंय ते. मी येऊ का? सांगितलं ना, काही गरज नाहीये म्हणून. तसं नाही, पण मी आले असते ना. म्हणजे आधीच तिला रिहर्सल्स वरून यायला एवढा उशीर झाला तर उगाच तुमची चिडचिड होईल. हे बघताना मी कधीही चिडचिड करत नाही. आणि जी तुम्हाला चिडचिड वाटते ना, ती माझी भावना व्यक्त करायची पद्धत आहे. कळलं? कुणी काही गरज नाही जायची. मी जाऊन बघून येतो. फक्त मी जाऊन यायच्या आधी जर गायत्री घरात आली तर मात्र लगेच मला फोन कर. मी मोबाईल घेतलेला आहे बरोबर. निदान तेजूला तरी घेऊन जा सोबत, मदत होईल तुम्हाला. उमा, कुणीही बाहेर जाण्याची गरज नाहीये. आणि मी रागावून चिडून बोलत नाहीये. जरा परिस्थिती समजून घ्या. मी आलोच जाऊन. फक्त गायत्री आली तर मला फोन कर. ठीक आहे. गायत्री, काय झालं तुला? तू कुठे पडलीस? काय झालं? काय एवढं रक्त कसं लागलंय? नाही झालं काही. हे रक्त माझं नाहीये बाबा. मग काय झालं? ते आपल्या घराच्या कॉर्नरला ना एक खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे काय झालं ना की एक आजी येत होत्या आणि एका भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली. बाबा त्या पडल्या हो, आणि कोणीच नव्हतं मदतीला. मग मी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. बाबा खूप लागलं होतं त्यांना. ओके, ठीक आहे. बाबा म्हणून उशीर झाला. हो, काळजी करू नकोस. शांत. आता तू पहिल्यांदा आतमध्ये जा, कपडे बदल, फ्रेश होऊन ये. हे सगळं बघवत नाहीये. जा. बाबा
एम सॉरी. इट्स ओके. ते फोन बंद होता माझा. ठीक आहे, तू आधी आतमध्ये जा, ते बदलू नये कपडे, बघवत नाहीयेत ते. जा. जा. पोटभर जेव. आता मला सांग गायत्री, नेमकं काय घडलं? बाबा, मी खूप घाबरले होते हो. म्हणजे रस्त्यावरती कोणीच नव्हतं. मी मदत शोधायला लागले तर रस्त्यावरती साधी एक गाडीही नव्हती हो. त्या आजी बिचाऱ्या अशाच एकट्या पडून होत्या. बाबा, माझा फोनही डेड होता. मी तुम्हाला साधा एक फोनही नव्हते करू शकत. शेवटी एका कंपनीच्या गाडीने आम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण तिथे गेल्यावरती तिथे आलेले पोलीस त्या आजींची चौकशी करायचं सोडून माझ्यावरतीच आरडाओरडा करायला लागले. म्हणायला लागले, कशाला आणलं या म्हातारीला आणि परत काय. मग शेवटी त्यांना मी तुमचं नाव सांगितलं. मग तेव्हा कुठे एका कॉन्स्टेबलने त्यांना ऍडमिट करून घेतलं आणि मग मला घरी सोडलं. तू एका आजीला मदत केलीस, तिला वाचवलंस, ही खूप चांगली गोष्ट केलीस बाळा. तू त्याबद्दल तुझं अभिनंदन करायला हवं. मान्य आहे, तुझा फोन बंद झाला होता, त्याची बॅटरी संपली होती. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक फोन करून आपल्या वडिलांना कळवावं. ते आपली वाट बघत असतात. ठरलेल्या वेळेत आपण गेलो नाही की त्यांच्या जीवाला घोर लागून राहतो. आहे की नाही? आपला नियम आहे ना ठरलेला. हॉस्पिटल मधनं एक फोन नाही करता आला तुला? बाबा, पण तुला माहितीये गायत्री, बाबांना रात्री हा उमा, त्याचा इथे काही संबंध नाही. बाबा, आय एम सॉरी. पुन्हा खरंच नाही होणार असं. ठीक आहे, जा, जाऊन झोप जा. बाबा, ए आई, बाबा असं कसं बोलू शकतात? आणि आता या सगळ्यामध्ये हिची काय चूक आहे? आणि बाबाच सांगतात ना की चांगले नागरिक बना, इतरांच्या अडीअडचणीला त्यांना मदत करा. हा त्यांचाच सल्ला असतो ना. गायत्री, जेवण झालं ना बाळा की झोपायला जा. हं? आणि हे बघ, त्या ऍक्सिडेंटचा अजिबात जास्त विचार करू नकोस. तू सकाळी उठलीस ना की मग आपण निवांत बोलू. किंवा मी थांबू का तुझ्यासोबत, तुला झोप येईपर्यंत? नाही, नको, मी ठीक आहे.
कमाल आहे. जागेपणी झोपेत एका माझ्या मागे लागले आणि असं कसं स्वप्न होतं हे. देवा, अजून किती वेळ लावणार आहे मुलगी. आई, हा, माझं काय चुकलं ग? जाऊ दे ना आता. जाऊ दे ना कसं? अडचणीत असलेल्या माणसांना मदत करणं हा बाबांचाच नियम आहे ना. काय मग यावेळी नियम कसा बदलला? असेल काहीतरी कारण गायत्री. आई, त्यावेळेला आजींना मी रस्त्यावरती एकटं सोडून नव्हते येऊ शकत. आणि त्यांचा जीव वाचवण्यापेक्षा नियम पाळणं जास्त महत्वाचं आहे का? उर्फ माय बिग सिस, यू आर माय स्टार यार. अगं आदर्श आहेस तू माझी. आणि काल तर तू सॉलिड मोठं काम केलंस. बस झालं तेजस, उगाच चिडवू नकोस तिला. अगं मी तिला चिडवत नाहीये, पण खरंच मी जर तुझ्या जागी असतो ना तर मला हे असलं वाचवणं वगैरे कोणाला जमलं नसतं. म्हणजे माझी हिंमतच झाली नसती. तू सॉलिड आहेस ग. आणि हे काम करून ना तू डायरेक्ट सचिनच्याच पंक्तीत जाऊन बसलीस. खरं तर ना तुला भारतरत्नच दिला पाहिजे, पण ते शक्य नाही ना. म्हणून मी तुला आज कीर्तने रत्न पुरस्कार देतो. तू काय वेडा झालायस का? काल केलेल्या गोष्टीसाठी कोणी माझं कौतुक करावं अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. ताई, काल रात्री पिताश्री काय बोलले त्याकडे नको ना लक्ष देऊ. अगं मला खरंच तुझा खूप अभिमान आहे. तेजस, पुरे. गायत्री, तू खरंच एकदा बाबांशी शांतपणे बोल. म्हणजे तुझ्या मनात काय चाललंय ना हे त्यांना कळायलाच हवं. आई जाऊ दे ग, सोड ना. उगाच चिडतील ते. अगं सोड ना काय, मी खरंच सांगतेय. ए हा, बोल बोल. म्हणजे उद्या माझ्या बाबतीत असं काही घडलं ना तर मलाही काही विचारणार नाहीत. तू उगाच आगाऊपणा करू नकोस. आधीच टेन्शन मध्ये ती. अगं हो, मी तिचंच टेन्शन हलकं करण्याचा प्रयत्न करतोय ना. रादर तिला मी एनकरेज करतोय. ताई, ज्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात त्या बंड करून मिळवणं हा एकमेव मार्ग असतो. तेजस, हे घे, तिकडे जा आणि खाऊन घे. गायत्री, मला तू शांतपणे एकदा ना बाबांशी बोल. कारण तुझ्या मनात काय चाललंय ना हे त्यांना कळायला हवं. बाबा, परफेक्ट झाले कॉफी आज. एकदम परफेक्ट. इतकी इच्छा तुला बोलायचंय माझ्याशी. माहितीये मला. बोल, अगदी माझ्याबद्दल तक्रार असली तरी चालेल. बोल. बाबा, काल रात्री माझं काय चुकलं? त्या आजींचं रस्त्यावरतीच काही बरं वाईट झालं असतं तर? बाबा, तुम्हीच आम्हाला नेहमी सांगता ना की आपण नेहमी चांगल्या आणि जबाबदार नागरिकासारखं वागलं पाहिजे. मग मीही तेच केलं ना. बाबा, मला मान्य आहे की मला काल रात्री थोडा उशीर झाला, पण कारणही तसंच होतं ना. हो, हे बघ बाळा, कारण कितीही चांगलं असलं तरी नियम मोडता कामा नये. आता ते नियम पाळायचेच नसतील तर मग ते चांगले आहेत का वाईट आहेत हे ठरवायचं कसं?
मला एक सांग, हे नियम मी तुमच्या भल्यासाठीच बनवलेले आहेत, हे मान्य आहे तुला? याच्यावर तुझा विश्वास आहे? गुड. जे काही जगामध्ये चालू आहे, आपण आजूबाजूला रोज बातम्या बघतो, ऐकतो, त्या सगळ्याचा विचार करून मी काही नियम बनवलेले आहेत. तर तुमचा फक्त फायदा आहे रे बाळा. मला मान्य आहे तू खूप चांगलं काम केलंयस, म्हणजे अगदी मला अभिमान वाटावा असंच काम तू केलेलं आहेस. पण तू ते सामाजिक भान जपत असताना हा नियमही पाळू शकली असतीस. म्हणजे कसं, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक फोन जर तू केला असतास, फक्त 2 मिनिटं लागतात, मला सांगितलं असतं बाबा असं असं झालेलं आहे, मी हॉस्पिटलमध्ये आलेले आहे, काळजी करू नका, मी घरी आल्यानंतर सविस्तर तुम्हाला सगळं सांगेन, हा प्रश्नच आला नसता. नियमही पाळले गेले असते, सामाजिक भानही राखलं गेलं असतं. ठीक आहे, काही हरकत नाही, फार काय मोठा गुन्हा केलेला नाही असतो. यापुढे कुठलीही सामाजिक जबाबदारी पार पडत असताना घरच्यांनाही जप म्हणजे झालं. यापुढे ती नक्की असंच वागेल. वागावंच लागेल तिला, माझ्यासाठी. हो बाबा.